हॅलो एव्हरीवन, दिस इज प्राची अँड यू आर वॉचिंग efutureinsight.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय इंटरेस्टिंग आहे, फूड आणि टेस्ट वोकॅबलरी. या व्हिडिओमध्ये तुमची वोकॅबलरी तर वाढणारच आहे, पण आपण बेसिक वर्ड्स शिकणार नाही आहोत, तर ऍडव्हान्स वर्ड्स सुद्धा शिकणार आहोत. त्यामुळे आय एम शुअर बरेचसे यामधले वर्ड्स तुम्हाला माहिती नसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. भरपूर वोकॅबलरी तुम्हाला आज कळणार आहे आणि ऍट द एंड तुम्ही मला हे सुद्धा सांगा की किती नवीन वर्ड्स आज तुम्ही शिकलात. ओके, नेहमीप्रमाणे आपण त्याचा अर्थ आणि वाक्यात त्याचा उपयोग कसा करायचा, सेंटेन्स कसे बोलायचे हे सुद्धा शिकणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त बेसिक इंग्लिश नाहीये, तर बेसिक प्लस ऍडव्हान्स इंग्लिश सुद्धा असणार आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. Yes. So our first word is, okay, so today we are going to learn words which help us to describe foods. Okay. वर्णन करताना एखादा पदार्थ कसा झाला आहे हे सांगताना किंवा हा पदार्थ कसा आहे हे सांगताना कोणते कोणते शब्द आपण वापरू शकतो, कोणती वोकॅबलरी वापरायची असते हे तुम्हाला कळेल. आणि जे हे स्वीट, सार, स्पायसी हे बेसिक वर्ड्स तर तुम्हाला कळतीलच, पण या व्यतिरिक्त आणखीन ऍडव्हान्स वर्ड्स कोणते वापरायचे, तेच तेच रिपीट न करता नवीन वर्ड्स कोणते वापरायचे हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. ओके, आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहेत, तर जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचं सीट बुक करू शकतात. नवीन बॅच कोणती सुरू आहे इन्क्वायरी करू शकतात. ओके, येस. सो विदाउट वेस्टिंग टाइम, guys, let's get started. Our first word is sweet. स्वीट म्हणजे गोड. ओके, तरी याचा अर्थ इथे इंग्लिशमध्ये सुद्धा दिला आहे, हॅव्हिंग अ शुगरी ऑर प्लेझंट टेस्ट म्हणजे गोड. ठीक आहे. द केक इज व्हेरी स्वीट अँड डिलिशियस. केक खूप गोड आणि छान आहे. डिलिशियस म्हणजे चवदार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय लव्ह स्वीट फ्रुट्स लाईक मँगोज. मला गोड फळं आवडतात मँगो सारखे. ओके, सो स्वीट म्हणजे गोड. तुम्हाला कोणता गोड पदार्थ आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. येस. ओके, नेक्स्ट वर्ड आहे आपला सॉल्टी. सॉल्टी म्हणजे खारट. टेस्टिंग ऑफ सॉल्ट, आपल्याला खारट लागतो ते. एखादा पदार्थ खारट झालाय असं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा तुम्ही सॉल्टी हा वर्ड वापरू शकता. आय लव्ह सॉल्टी स्नॅक्स लाईक चिप्स अँड पॉपकॉर्न. ठीक आहे. सो चिप्स, पॉपकॉर्न मध्ये जास्तीचं सॉल्ट मिक्स केलं असतं, मीठ मिक्स केलं असतं, सो त्याला आपण सॉल्टी म्हणू शकतो. द सूप टेस्ट टू सॉल्टी, इट नीड्स मोर वॉटर. ओके, हे सूप आहे ना खूप खारट झालंय, याच्यात मीठ जास्त झालंय, याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करायला हवं. सो सॉल्टी म्हणजे खारट. त्यानंतरचा नेक्स्ट वर्ड आहे आपला स्पायसी. स्पायसी, हॅव्हिंग अ स्ट्रॉंग हॉट फ्लेवर फ्रॉम स्पायसेस. ओके, बरेच मसाले टाकून केलेला तिखट पदार्थ, त्याला आपण स्पायसी म्हणू शकतो. द करी इज टू स्पायसी फॉर मी. ही करी, करी म्हणजे काय, एखादी भाजीची ग्रेव्ही आपण म्हणू शकतो, ही खूप जास्त तिखट झाली आहे माझ्यासाठी असं म्हणायचं असेल तेव्हा तुम्ही स्पायसी, दिस करी इज टू स्पायसी फॉर मी, दिस फूड इज टू स्पायसी फॉर मी तुम्ही म्हणू शकतात. ओके, येस. सो स्पायसी म्हणजे तिखट. त्यानंतरचा आपला वर्ड आहे बिटर. बिटर, बिटर म्हणजे हॅव्हिंग अ शार्प ऑर अनप्लिझंट टेस्ट, नॉट स्वीट. ओके, थोडक्यात कडू. बिटर मीन्स कडू. कॉफी कॅन बी बिटर विदाउट शुगर. ओके, जर कॉफीमध्ये आपण साखर टाकली नाही तर ती कडू लागते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द मेडिसिन हॅज अ बिटर टेस्ट. ओके, आपण मेडिसिन घेतो, औषधं घेतो, तर औषधं नेहमी आपल्याला कडू लागतात, कडवट लागतात. सो द मेडिसिन हॅज अ बिटर टेस्ट. ओके, सो बिटर म्हणजे कडू. कारल्याची टेस्ट बिटर असते. ओके, सो बिटर म्हणजे कडू. नेक्स्ट आहे सावर. सावर, ओके, त्या वर्डच्या खाली बघा कंसामध्ये एक छोटा वर्ड लिहिला आहे, ते ऍक्च्युअल तुम्हाला प्रोनाऊन्स कसा करायचा आहे तो वर्ड
हे तुम्हाला सांगितलं आहे. सावर. ओके, सावर. सो त्याकडे सुद्धा तुम्ही प्रॉपर लक्ष द्या, कारण की प्रोनाऊन्सिएशनच्या पण बऱ्याचशा चुका आपल्या होतात, त्याही आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. राईट. सो पहिला जो असेल तो शब्द, त्याच्यानंतर तो उच्चार कसा करायचा हे छोटं ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आपण मिनिंग दिलं आहे प्रत्येक शब्दाचं, आणि एक्झाम्पल्स दिले आहे का, एक दोन असे एक्झाम्पल्स प्रत्येक आपण वर्डला घेतले आहेत. राईट. तर सावर. सावर meaning having an acidic taste like lemon or vinegar. Okay, acidic taste, आंबट टेस्ट याची लागते, जसं लिंबू, लिंबाची लागते. द लेमनेड इज टू सावर फॉर मी. लेमनेड म्हणजे काय? लिंबाचं सरबत. ओके, सो लेमनेड इज टू सावर फॉर मी. खूप आंबट झालं आहे लिंबाचं सरबत. दिस योगर्ट टेस्ट सावर बिकॉज इट्स एक्सपायर्ड. ओके, हे योगर्ट जे आहे हे एक्सपायर झालंय, त्यामुळे त्याची चव अगदी आंबट लागते आहे, अति आंबट लागतंय. सो असं तुम्हाला म्हणायचं असेल तेव्हा सावर, सावर असा तुम्हाला उच्चार करायचा आहे, हा वर्ड युज करायचा आहे. नेक्स्ट आहे रिप. 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 उच्चाराकडे लक्ष द्या. फुल्ली ग्रोन अँड रेडी टू ईट. ओके, रिप म्हणजे पिकलेले, एखादे फळ पिकलेले आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण रिप वर्ड वापरू शकतो. पहिलं एक्झाम्पल बघा. द रिप बनाना इज परफेक्ट फॉर मेकिंग स्मूदी. ओके, रेप बनाना जे आहे हे राईप बनाना, त्याच्याने स्मूदी छान बनते. द ऍपल आर राईप सो वी कॅन पिक देम टुडे. ठीक आहे, ऍपल जे आहेत ते पिकलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांना तोडू शकतो, आज घेऊ शकतो. ओके, सो राईप, रिप असा याचा प्रोनाउन्सिएशन तुम्ही करू शकता. नेक्स्ट, अनराईप. अनराईप, नॉट फुल्ली डेव्हलप्ड ऑर रेडी टू ईट, म्हणजे कच्चे, पिकलेले नाही, न पिकलेले. द बनाना इज अनराईप अँड टू हार्ड टू ईट. हे बनाना पिकलेले नाहीये, त्यामुळे ते खाण्यासाठी खूप हार्ड आहे, कडक आहे. राईट. नेक्स्ट, अनराईप मँगोज टेस्ट सावर. अनराईप मँगोज म्हणजे जे आंबे आहेत कच्चे, ते आंबट लागतात, सावर लागतात. राईट. सो अनराईप मीन्स कच्चे. नेक्स्ट आहे वर्ड आपला फ्रेश. फ्रेश, रिसेंटली मेड और पिक्ड क्लीन अँड न्यू. ठीक आहे, फ्रेश म्हणजे नुकतेच बनवलेले, ताजे अन्न, ताजा फ्रूट ज्यूस असं तुम्ही म्हणू शकता. पहिला एक्झाम्पल बघा. आय लव्ह द टेस्ट ऑफ फ्रेश ऑरेंज ज्यूस. मला फ्रेश ऑरेंज ज्यूसची टेस्ट आवडते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. द व्हेजिटेबल इन द सॅलड आर व्हेरी फ्रेश. ओके, जे व्हेजिटेबल्स आहे सॅलड मधले त्याची टेस्ट फ्रेश आहे. सो फ्रेश म्हणजे ताजे. नेक्स्ट आहे स्टेल. स्टेल, नॉट फ्रेश, ऑफन ड्राय और हार्ड. फ्रेश नसलेले म्हणजे खराब झालेले, शिळे. स्टेल म्हणजे काय? शिळे, शिळे अन्न. द ब्रेड इज स्टेल अँड टफ टू च्यू. ओके, हा ब्रेड शिळा आहे आणि चावायला कठीण जातोय. दीज क्रॅकर्स टेस्ट स्टेल. ओके, हे जे क्रॅकर्स आहेत याची पण चव शिळ्यासारखी लागते आहे. ओके, सो स्टेल म्हणजे शिळे अन्न, स्टेल फूड. ओके, नेक्स्ट आहे रॉटन. 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 ओके, ओके, डिकेड अँड नॉट सेफ टू ईट. खराब झालेलं अन्न, सडलेलं अन्न. ओके, थोडक्यात सडलेलं. डोंट ईट दॅट रॉटन ऍपल. ते सडलेलं सफरचंद खाऊ नकोस. सेकंड एक्झाम्पल बघा. द मिल्क इज रॉटन, इट स्मेल्स बॅड. ओके, दूध आहे ते खराब झालेलं आहे,
ते त्याचा वास खूप घाण येतो आहे. ओके. सो रॉटन म्हणजे खराब झालेलं, सडलेलं. नेक्स्ट आहे सॅव्हरी. सॅव्हरी, having a pleasant salty or spicy flavor, not sweet. ओके. प्लेझंट, सॉल्टी आणि छान म्हणजे टेस्टी आहे खूप. थोडक्यात टेस्टी. द सॅव्हरी पाय इज फिल्ड विथ व्हेजिटेबल्स. ओके. हे जे टेस्टी पाय आहे ते पूर्ण भाज्यांनी भरलेलं आहे. आय एन्जॉय सॅव्हरी डिश लाईक सूप्स अँड स्ट्यूज. ओके. सो मला सूप वगैरे आवडतं. सेव्हरी म्हणजे थोडक्यात डिलिशियस, टेस्टी. नेक्स्ट आहे टँगी. टँगी, TANGY, टँगी, meaning having a sharp, fresh and slightly sour flavor. ठीक आहे. फ्रेश आहे पण थोडस आंबट आहे. सावर फ्लेवर आहे त्याला. द लेमनेड हॅड अ टँगी फ्लेवर. ओके. लेमनेड हॅड अ टँगी फ्लेवर. आय लव्ह द टँगी टेस्ट ऑफ योगर्ट. मला योगर्टची आंबटशी अशी चव आवडते. ओके. सो टँगी मीन्स फ्रेश बट लिटिल बिट सावर. गॉट इट. नेक्स्ट वर्ड आहे आपला क्रिस्पी. क्रिस्पी. ओके. कम ऑन, प्रोनाउन्स विथ मी. क्रिस्पी. क्रिस्पी. ओके. क्रिस्पी मीनिंग क्रंची अँड फर्म, नॉट सॉफ्ट. ओके. क्रंची थोडासा कडक, चावल्यावर त्याचा आवाज होतो, खाल्ल्यावर आवाज होतो, जसं चिप्स वगैरे आपण खातो तेव्हा क्रंची आपल्याला टेस्ट होतो. दीज फ्राईज आर परफेक्टली क्रंची. सॉरी. ओके. ओके. हा वर्ड जो आहे तो क्रिस्पी आहे, क्रंची नाही, क्रिस्पी. क्रंची अँड फर्म, नॉट सॉफ्ट. क्रिस्पी. दीज फ्राईज आर परफेक्टली क्रिस्पी. ओके. हे जे फ्राईज आहेत ते क्रिस्पी आहेत. नेक्स्ट, माइल्ड. माइल्ड, जेंटल इन फ्लेवर, नॉट स्ट्रॉंग और स्पायसी. माइल्ड म्हणजे मीडियम, खूप तिखटही नाही, खूप स्ट्रॉंगही नाही असे. दिस चीज हॅज अ माइल्ड टेस्ट. ओके. सॉफ्ट टेस्ट आहे, माइल्ड टेस्ट आहे. आय आय प्रिपेअर माइल्ड करी ओव्हर स्पायसी वन. ठीक आहे. स्पायसी वनच्या ऐवजी मी एक माइल्ड करी ट्राय केली आहे. ठीक आहे. माइल्ड करी मी बनवली आहे. सो माइल्ड म्हणजे ओके, व्यवस्थित, अति तिखट नाही, अति गोड नाही. नेक्स्ट वर्ड आहे आपला ज्युसी. ज्युसी, फुल ऑफ ज्यूस, मॉइस्ट अँड फ्लेवर. ओके. एक्झाम्पल बघा. आय लव्ह इटिंग ज्युसी वॉटरमेलन्स इन समर. मला ज्युसी वॉटरमेलन समर्स मध्ये प्यायला आवडतात. वॉटरमेलन ज्यूस. ओके. सो वॉटरमेलन असं फ्रूट आहे की त्याच्यामधनं बऱ्यापैकी पाण्याचा अंश जास्त असतो. ओके. सो ज्युसी फ्रूट आहे. सो ज्युसी म्हणजे पाणीदार, ज्यूस असलेलं. नेक्स्ट आहे क्रीमी. ओके. क्रीमी, स्मूथ अँड सॉफ्ट इन टेक्स्चर, लाईक क्रीम. ठीक आहे. सॉफ्ट लागतं टेक्स्चर मध्ये, खाताना स्मूथ लागतं. दिस पास्ता सॉस इज क्रीमी अँड डिलिशियस. हा पास्ता सॉस जो आहे तो क्रीमी आणि डिलिशियस आहे. शी मेड अ क्रीमी मशरूम सॉस फॉर द पास्ता. ओके. तिने छान मशरूम सॉस बनवला आहे, क्रीमी मशरूम सॉस पास्ता बनवण्यासाठी. ओके. सो क्रीमी म्हणजे सॉफ्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे रिच. रिच. रिच म्हणजे आता इथे श्रीमंत असं रिच येणार नाही, पण रिच म्हणजे एकदम रॉयल टेस्ट, क्लास टेस्ट म्हणू शकतो तुम्ही. हॅव्हिंग अ स्ट्रॉंग और फुल फ्लेवर, ऑफन हेवीली. ओके. हेवी आहे ते, म्हणजे खायला हेवी आहे पण टेस्ट त्याचं खूप रॉयल, रिच लुक येतो. अतिशय डिलिशियस टेस्ट आहे ज्याच्यामध्ये खूप सारं क्रीम आणि बरेच काही काही गोष्टी
मिक्स आहेत. द चॉकलेट केक वॉज व्हेरी रिच अँड डिसेंट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. दिस पास्ता सॉस इज रिच विथ लॉट्स ऑफ बटर अँड क्रीम. ओके, हा जो पास्ता सॉस आहे तो बऱ्यापैकी रिच अँड बटर आणि क्रीमने भरपूर आहे, रिच आहे. नेक्स्ट आहे झेस्टी. झेस्टी, फुल ऑफ स्ट्रॉंग, फ्रेश अँड एक्साइटिंग फ्लेवर. ओके, म्हणजे अतिशय उत्साही किंवा आपल्याला खायला एनर्जी वाटते, हे इंटरेस्ट वाटतोय, आपण खूप एक्साइटिंग आहे ते खायला असं. द लेमन ड्रेसिंग गेव द सलाड अ झेस्टी फ्लेवर. ओके, सो त्या जे ड्रेसिंग केलं आहे, लेमनने जे ड्रेसिंग केलेलं आहे त्या सॅलडवर, त्यामुळे त्याला एक अट्रॅक्टिव्ह लुक आलेला आहे, टेस्ट आलेली आहे. दिस डिश नीड अ झेस्टी स्पाइस टू ब्रिंग आउट द फ्लेवर. थोडस जरा स्पाइस टाकली तर अजून त्याचा जो फ्लेवर आहे तो झेस्टी येईल, इंटरेस्टिंग येईल. ओके. नेक्स्ट आहे ब्लेंड. ब्लेंड, लॅकिंग स्ट्रॉंग फ्लेवर, डल और माइल्ड टेस्ट. ओके, बेचव सारखं, आणि म्हणू शकता तुम्ही, ज्याला टेस्ट नाहीये असं ब्लेंड. फॉर एक्झाम्पल बघा. द सूप टेस्ट ब्लेंड विदाउट एनी स्पायसेस. ओके, सूप मध्ये काहीही मसाले न टाकल्यामुळे त्याला चवच आलेली नाहीये, ते अतिशय बेचव लागतं आहे. आय डोंट लाईक ब्लेंड फूड, आय प्रिफर समथिंग विथ मोर फ्लेवर. ओके, मला ब्लेंड फूड अजिबात आवडत नाही, की ज्याला काहीच चव नाहीये. मला त्यापेक्षा थोडंसं जास्त फ्लेवर फूड फूड आवडतं, ज्याच्यात थोडे स्पाइसेस आहे, मसाले आहेत असे. ओके, सो ब्लेंड म्हणजे बेचव, आळणी, तिखट मीठ अगदी नसल्यासारखं. ओके, आजारी कोणी असेल तर आपण ते ब्लेंड फूड देतो. येस. नेक्स्ट आहे हॉट. हॉट, that means having a high temperature or a spicy intense flavor. ओके, हॉट आपण वेगळ्या दोन अर्थांनी पण वापरू शकतो. हॉट म्हणजे अतिशय गरम, आणि हॉट म्हणजे तिखट खूप असेल तरी पण आपण हॉट म्हणतो. फर्स्ट एक्झाम्पल बघा. द सूप इज टू हॉट टू ड्रिंक राईट नाव. ओके, हे जे सूप आहे ते अतिशय गरम आहे, आत्ता पिण्यासाठी अतिशय गरम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आय लव्ह इटिंग हॉट चिली विथ अ किक. मला गरम मिरची खायला आवडते, त्याच्याने एक प्रॉपर किक मिळते, तिखट लागतं पण तरी आवडत. ओके, सो हॉट म्हणजे अति तिखटही होतं आणि अति गरमही होतं. नेक्स्ट, ग्रीसी. ग्रीसी, ओके, टेस्टिंग व्हेरी मच ऑफ ऑइल. बऱ्याचदा आपण ऑइली फूड म्हणतो, ऑइली ऑइली, सो इन्स्टेड ऑफ ऑइली यू कॅन यूज ग्रीसी. आय डोंट लाईक ग्रीसी पिझ्झा विथ टू मच चीज. मला ग्रीसी पिझ्झा, इतका ऑइली पिझ्झा आवडत नाही, आणि इतकं त्याच्यात खूप अति चीज सुद्धा आवडत नाही. ओके, सो ग्रीसी म्हणजे अति तेलकट, ऑइली. नेक्स्ट आहे टेस्टलेस. टेस्टलेस म्हणजे ज्याला चव नाही. लॅकिंग एनी फ्लेवर और टेस्ट, ज्याला चव नाही ते टेस्टलेस. द सूप वॉज टेस्टलेस बिकॉज इट डिडंट हॅव इनफ सीझनिंग. ठीक आहे, म्हणजे सीझनिंग म्हणजे त्याच्यात प्रॉपर मसाले नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे सूपला चव नाहीये. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. ही डिडंट लाईक द ब्रेड बिकॉज इट वॉज टेस्टलेस. ओके, त्याला ब्रेड आवडला नाही कारण की त्याला काहीच टेस्ट नाहीये. ओके, त्याला थोडा जॅम लावला, सॉस लावला तर त्याला अजून टेस्ट येईल. सो त्या ब्रेडला काही नसल्यामुळे त्याला त्याची टेस्ट आवडली नाही. सो टेस्टलेस म्हणजे बेचव. नेक्स्ट आहे क्रंची. क्रंची मीनिंग बघा. फर्म अँड क्रिस्प, मेकिंग अ शार्प ड्राय साऊंड वेन बिटेन और क्रंच्ड. आपण चावल्यानंतर एक आवाज येतो. ओके,
चिप्स वगैरे आपण खाल्लंय की एक प्रॉपर आवाज येतो, जे प्रॉपर ड्राय असतात आणि क्रंची आवाज येतो कडक असल्यामुळे. द पोटॅटो चिप्स वर क्रंची अँड सॉल्टी. पोटॅटो चिप्स हे क्रंची आणि सॉल्टी आहेत. ओके, मीठ लावलेलं आहे त्याला. नेक्स्ट एक्झाम्पल, शी लव्स द क्रंची टेक्स्चर ऑफ फ्रेश कॅरट. ओके, कॅरट जर अगदी फ्रेश असेल तर ते खाल्ल्यावर पण आवाज होतो. ओके, सो ते फ्रेश कॅरट असेल. ओके, जर ते थोडंसं मऊ झालेलं असेल तर तसा क्रंची टेक्स्चर त्याला मिळत नाही. ओके, सो शी लव्स क्रंची टेक्स्चर ऑफ फ्रेश कॅरट. ठीक आहे. नेक्स्ट आहे टार्ट. टार्ट, अ शार्प sour taste, often more intense than just sour. ओके, जे आपण बेसिक आंबट म्हणतो त्यापेक्षा थोडस जरा जास्त इंटेन्स टेस्ट असते त्याच्यामध्ये. पण हे आंबटमध्येच तुम्ही म्हणू शकतात, याला आंबटच गृहीत धरू शकतात याची टेस्ट. द चेरीज वर व्हेरी टार्ट अँड ज्युसी. ओके, सो चेरीज जे आहेत त्या टार्ट आहेत आणि ज्युसी आहेत. द ऍपल पाय हॅड अ स्लाइटली टार्ट फ्लेवर. ऍपल पाय जे आहे त्याला टार्ट फ्लेवर आहे, थोडासा आंबट असा फ्लेवर आहे. ओके, नेक्स्ट आपलं वर्ड आहे मॉइस्ट. मॉइस्ट. ओके, मॉइस्ट मीन्स थोडस ओलसर. स्लाइटली वेट अँड सॉफ्ट, ऑफन इन अ प्लेझंट वे. ओके, प्रॉपर प्लेझंट म्हणजे चांगल्या अर्थाने आपण म्हणतोय त्याला. थोडस ओलसर, अति ड्राय नाही, आणि सॉफ्ट त्याचा टेक्स्चर आहे असं. द केक वॉज सो मॉइस्ट अँड सॉफ्ट इट मेल्टेड इन माय माउथ. ओके, तो जेव्हा आपण केक खाल्ला एवढा सॉफ्ट होता तो, एवढा मॉइस्ट होता त्याच्यामध्ये की तो तोंडात टाकल्यावर विरघळला. Okay, so the cake was so moist and soft, it melted in my mouth, you can say. Next example, I love cookies when they are moist and chewy. Okay, मला cookies आवडतात जेव्हा त्या छान मॉइस्ट असतात, उलसर टाईप थोड्याशा, आणि खाऊ शकतो आपण त्या सॉफ्ट असल्यामुळे. ओके, सो मॉइस्ट. नेक्स्ट आहे rancid. Rancid, have you heard that word before? Please tell me in comment. Okay, most of the people don't know this word at. Okay, so rancid, that means having a strong unpleasant smell or taste, usually from food that has gone bad. Okay, आपण म्हणू शकतो कुचकट वास येतो, कुजलेले अन्न कुजतं तेव्हा एक प्रॉपर वास येतो, किंवा अतिशय शिळ आपण त्याला म्हणू शकतो, उग्र वास असा आपण त्याला म्हणू शकतो. सो रॅन्सिड, दॅट मीन्स खूप दिवस झाले त्या वस्तूला ठेवून त्याचा वास येणं, दॅट मीन्स रॅन्सिड. द चीज हॅड गॉन रॅन्सिड अँड वॉजंट सेफ टू ईट. ओके, चीज हे पूर्णपणे खराब झालंय आणि ते खाणं आता योग्य नाही. सो रॅन्सिड दॅट मीन्स कुजक किंवा अतिशिळ, उग्र असं. नेक्स्ट, द ऑइल बिकेम रॅन्सिड आफ्टर बीइंग लेफ्ट आउट फ्रॉम टू लॉंग. खूप कधीपासून ते पडून आहे त्यामुळे ते शिळ झालंय, अतिशिळ असल्यामुळे त्याला एक उग्र वास येतो आहे. ओके, सो रॅन्सिड word you can use in that case. Okay, next आहे mushy. Mushy, how you will pronounce this word? Mushy, that means soft, wet and often too soft in texture. खूप अगदी सॉफ्ट असं टेक्स्चर मध्ये ते लागतं. समटाइम्स अनप्लेझंट, ते अति मऊ असल्यामुळे सुद्धा ते आपल्याला आवडत नाही असं. नेक्स्ट, द ओव्हरकुक्ड पटॅटोज आर टू मशी. ओके, से अति जर ते शिजलेले असेल पटॅटोज तर ते पण असं लुदलुद चांगलं वाटत नाही तसं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय डोंट लाईक मशी फ्रूट, आय प्रिफर इट फर्म. ओके, ते अति मऊ झालेले फ्रुट्स पण मला आवडत नाही, ते जेव्हा कडक असतात तेव्हा मला आवडतात. ओके, सो मशी दॅट मीन्स अति मऊ. नेक्स्ट आपला वर्ड आहे चॉकलेटी. Everybody knows that and everybody loves chocolatey flavor taste. So tasting or smelling like chocolate, rich and sweet.
एक्झाम्पल, द ब्राउनीज वर व्हेरी चॉकलेटी अँड रिच. ब्राउनीज मस्त चॉकलेटी आहेत आणि रिच आहे टेस्टला. नेक्स्ट एक्झाम्पल, आय लव्ह द चॉकलेटी फ्लेवर ऑफ द आईस्क्रीम. ओके, मला आईस्क्रीमचा चॉकलेटी फ्लेवर आवडतो, चॉकलेट फ्लेवर आवडतो. ठीक आहे, सो जो चॉकलेट सारखा टेस्ट करतो दॅट मीन्स चॉकलेटी. येस. नेक्स्ट आहे क्रम्बली. क्रम्बली, ओके, ब्रेकिंग इनटू स्मॉल पीसेस इझिली, ऑफन ड्राय अँड फ्लेक. ओके, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ते होणं. ठीक आहे, आपण बऱ्याचदा खालचं खालचं वरचं वरचे खाऊन घेतो आणि खाली असे तुकडे तुकडे राहिलेले असतात कुकीजचे किंवा एखाद्या पदार्थाचे. द कुकीज वर सो क्रम्बली दे ब्रोकन अपार्ट इझिली. द ओल्ड केक वॉज ड्राय अँड क्रम्बली. ओके, सो ते खाताना त्याचे असे खूप सारे तुकडे होऊन जात आहेत, सो दॅट मीन्स क्रम्बली. नेक्स्ट आहे मॅच्युअर. मॅच्युअर, ओके, मॅच्युअर दॅट मीन्स फुल्ली डेव्हलप्ड इन फ्लेवर. ओके, त्याचा जो फ्लेवर आहे तो प्रॉपर डेव्हलप झालेला आहे. ऑफन रिच अँड डीपर, स्पेशली इन फूड लाईक चीज और वाईन. जे प्रॉपर मुरलेलं असं आपण म्हणू शकतो. दिस चीज हॅज अ मॅच्युअर टेस्ट दॅट शार्प अँड स्ट्रॉंग. ओके, सो ह्या चीजची टेस्ट अतिशय मॅच्युअर्ड आहे आणि शार्प आहे, स्ट्रॉंग आहे. ओके, सो मॅच्युअर दॅट मीन्स फुल्ली डेव्हलप इन फ्लेवर. त्याचा जो फ्लेवर आहे तो प्रॉपर त्याला आलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे वॉटरी. वॉटरी, containing a lot of water, thin and often lacking flavor. ओके, म्हणजे त्याला ऍक्च्युली जो फ्लेवर पाहिजे आहे तो टेस्ट नाहीये, थोडक्यात पानसट. ओके, पाणी जास्त झालंय त्याच्यामध्ये. द सूप इज टू वॉटरी अँड नीड्स मोर व्हेजिटेबल. ओके, हे जे सूप आहे ते खूपच पाणीदार झालंय, पानसट झालंय, याच्यामध्ये अजून भाज्या हव्यात. ठीक आहे, सो द वॉटरी दॅट मीन्स पानसट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द सॅलड ड्रेसिंग इज टू वॉटरी, इट शुड बी थिकर. सॅलडचं जे ड्रेसिंग आहे ते पण खूप म्हणजे पातळ झालं आहे, पानसट झालं आहे. इट शुड बी थिकर, हे अजून थिक पाहिजे, म्हणजे जाडसर पाहिजे, घट्ट पाहिजे. ओके, सो वॉटरी दॅट मीन्स अति पातळ, पानसट, ज्याला प्रॉपर टेस्ट नाहीये असा. ओके, येस. नेक्स्ट वर्ड बघा, रोबस्ट. रोबस्ट, that means strong, rich and full of flavor. The coffee has a robust flavor that wakes me up. Okay, robust means कडक. आपण चहा पितो एकदम कडक चहा, that means robust. I love the robust taste of this heavy straw. Okay, so असं तुम्ही म्हणू शकता की कडक टेस्ट येणं एखाद्या गोष्टीला, चहा, कॉफी. So strong, rich, and full of flavor. That means robust. Yes. Next आहे chewy. Chewy. Firm and requiring a lot of chewing. बऱ्याच वेळा चावावं लागतं आपल्याला, असं खूप चावत राहावं लागतं त्या गोष्टीला. ऑफन यूज फॉर फूड विथ अ डेन्स और टफ टेक्स्चर. बऱ्याचदा कडक टेक्स्चर बरोबर ते वापरलं जातं. द कॅरमल वॉज सो chewy इट स्टक टू माय टीथ. बरं, हे जे कॅरमल आहे ते कितकं चिवी आहे, चिकट थोडक्यात आपण म्हणू शकतो चावताना, च्युइंगम टाईप. आय लव्ह च्युइंगमी बियर्स ऍज अ स्नेक. ठीक आहे, सो यू कॅन जस्ट से लाईक कन्सिडर इट ऍज अ च्युइंगम. येस. नेक्स्ट आहे डिलिशियस. वी ऑल नो डिलिशियस दॅट मीन्स टेस्टी. टेस्टिंग व्हेरी गुड, प्लीजंट टू द टेस्ट. अतिशय उत्तम, चवदार असं. द पिझ्झा वॉज सो डिलिशियस आय कुडंट स्टॉप इटिंग. पिझ्झा इतका चवदार होता की मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हते ते खाण्यापासून.
राईट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी मेड अ डिलिशियस पास्ता डिश विथ फ्रेश टमॅटोज अँड बेसिल. ओके, सो फ्रेश टोमॅटोज वगैरे टाकून ते काय बनवलं आहे, डिलिशियस पास्ता बनवला आहे. सो डिलिशियस मीन्स टेस्टी. नेक्स्ट आहे ड्राय. ड्राय म्हणजे कोरडे. लॅकिंग मॉइश्चर, नॉट वेट और ज्युसी. अजिबात त्याला ओलसरपणा नाहीये, मॉइस्ट नाहीये, त्यामुळे ते असं रखरख वाटत आहे, कोरडं वाटतंय अतिशय. एक्झाम्पल बघा, द टेस्ट वॉज टू ड्राय विदाउट एनी बटर और जॅम. त्या टोस्टला ना बटर ना जॅम, त्यामुळे तो खूप असा कोरडा वाटतोय खायला. ओके, सो अतिशय कोरडं जर टेस्ट करत असेल तर तुम्ही ड्राय हा वर्ड यूज करू शकता. ओके. नेक्स्ट आहे हेल्दी. हेल्दी, दॅट मीन्स गुड फॉर युअर हेल्थ, ऑफन यूज टू डिस्क्राईब न्यूट्रिशियस फूड. ओके, हेल्दी फूड म्हणजे आपण काय म्हणतो, ज्यामधून जास्तीत जास्त न्यूट्रिशन आपल्याला मिळतं असे फूड. व्हेजिटेबल्स, सॅलड. I make a healthy salad with spinach, tomatoes, and cucumbers. Okay, so पालक, टमॅटोज, काकडी वगैरे टाकून मी हेल्दी सॅलड बनवलं. नेक्स्ट एक्झाम्पल, ब्रोकोली इज अ हेल्दी व्हेजिटेबल फुल ऑफ विटॅमिन्स. ब्रोकोली हे मध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत, ते एक हेल्दी व्हेजिटेबल्स आहे. ओके, हेल्दी म्हणजे तुमच्या तब्येतीसाठी योग्य, चांगलं असं अन्न, ज्यामधून तुम्हाला भरपूर न्यूट्रिशन्स मिळत आहेत, पौष्टिक अन्न मिळतंय. येस. नेक्स्ट आहे नट्टी. नट्टी, ओके, हॅव्हिंग अ फ्लेवर सिमिलर टू नट्स, ऑफन रिच अँड स्लाइटली स्वीट. ओके, नटी म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर ड्रायफ्रुट्स आहेत असे. द सॅलड हॅड अ नटी फ्लेवर फ्रॉम द टोस्टेड आल्मंड. ओके, सो याच्यामध्ये आल्मंड वगैरे जे आपले काजू, बदाम असे जे नट्स आहेत, सो त्याचं टेस्ट येणं. पीनट बटर, आय लव्ह द नटी टेस्ट ऑफ पीनट बटर. ठीक आहे, सो मला पीनट बटरची नटी टेस्ट आवडते, की त्याच्यामध्ये टेस्ट करता आहे, की ड्रायफ्रुट्स लागता आहेत, त्याची चव येते आहे असे, असं अन्न म्हणजे नटी. येस. नेक्स्ट वर्ड आहे, please tell me if you can pronounce this word and if you know this word before. Scrumptious. The word is scrumptious. Pronounce it with me. Scrumptious. Extremely delicious or tasty. We know only one word. It's very nice or it's very delicious. So this is a new word. Please add this new word in your dictionary. Extremely delicious or tasty. This chocolate cake is scrumptious. I can't stop eating it. ओके, हा जो चॉकलेट केक आहे तो खूपच अप्रतिम लागतोय, टेस्टी लागतो आहे. आय कांट स्टॉप इट. मी खाण्यासाठी स्वतःला रोखू नाही शकत आहे. ओके, सो स्क्रम्शियस. नेक्स्ट एक्झाम्पल इज द ब्रोकोली विथ cheesy sauce is absolutely scrumptious. द ब्रोकोली आणि चीजी सॉस हे एकत्र खूप टेस्टी लागतं आहे, डिलिशियस लागतं आहे. ओके, सो स्क्रम्शियस, दॅट मीन्स डिलिशियस. नेक्स्ट, डिलेक्टेबल. डिलेक्टेबल, delectable, highly pleasing to the taste, delicious. Okay, this is also a very good taste. The homemade muffins were delectable, bursting with berries and a touch of cinnamon. ओके, सो जे मफिन्स बनवले आहेत ते अतिशय अप्रतिम आहेत, टेस्टी आहेत. डिलेक्टेबल, दिस इज ऑल्सो मी डिलिशियस. येस. नेक्स्ट आहे टेस्टी. टेस्टी, वी ऑल नो टेस्टी, फुल ऑफ फ्लेवर अँड एन्जॉयबल टू ईट. सगळ्यांना आवडतं टेस्टी फूड, आपण एन्जॉय करून खातो. द पिझ्झा वॉज सो टेस्टी, आय हॅड अनदर स्लाइस. पिझ्झा
खूप टेस्टी होता. मी अजून एक स्लाइस खाल्लं. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅड अ टेस्टी मील ऍट द रेस्टॉरंट. ओके, मी रेस्टॉरंट मध्ये खूप टेस्टी जेवण केलं. ठीक आहे, सो टेस्टी दॅट मीन्स चवदार. येस. नेक्स्ट वर्ड बघा, aromatic. Okay, I know that you guys are learning many new words today, so please write it down which new words are you really understand that word, and please try to make sentence. Okay, make a list of those new words which you learned today. Aromatic, having a strong pleasant smell, often used to describe spices. Okay, एक स्मेल. ठीक आहे, असा स्मेल की ज्याच्यामुळे खूप स्पायसेस आपल्याला लक्षात येत आहे, हर्ब्स, फ्लेवरफुल डिश कळते आहे, स्ट्रॉंग फ्लेवर आहे पण प्लेझंट आहे, म्हणजे छान वाटतंय ते स्मेल घेऊन. सो दॅट यू कॅन से aromatic. The aromatic spices in the curry made the whole house smell amazing. ओके, ते करी मधले जे स्पायसेस आहे त्याच्या वासाने पूर्ण घरामध्ये अमेझिंग स्मेल येतो आहे. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय लव्ह द अरोमॅटिक स्मेल ऑफ कॉफी बीन्स रोस्टेड इन द मॉर्निंग. ओके, सकाळी सकाळी जे कॉफी बीन्स रोस्ट केले जातात त्याचा स्मेल मला खूप आवडतो. ठीक आहे, सो अरोमॅटिक म्हणजे एक प्रकारचा सुगंध, वास, छान. नेक्स्ट वर्ड, माउथ वॉटरिंग. माउथ वॉटरिंग म्हणजे तोंडाला पाणी सुटणार. मेकिंग युअर माउथ वॉटर ड्यू टू इट्स डिलिशियस अरोमा ऑर अपीअरन्स. समोर ते इतकं छान दिसतंय की ते बघूनच तोंडाला तुम्हाला पाणी सुटलंय, किंवा त्याच्या वासाने तुम्हाला तोंडाला पाणी सुटलंय. So that is called mouth watering. Example, the freshly baked pizza was mouth watering with melted cheese and crispy crust. ओके, सो त्याच्यामध्ये जे पिझ्झा, फ्रेश जो पिझ्झा आहे तो बघून तोंडाला पाणी सुटलं थोडक्यात. ओके, सो माउथ वॉटरिंग म्हणजे पाणी सुटणे. येस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे यमी. यमी, delicious and enjoyable, often used casually. Okay, normally आपण यूज करतो, ओ द फूड वॉज सो यमी, म्हणजे खूप छान होतं, टेस्टी होतं. सो कॅज्युअली तुम्ही यमी हा शब्द डिलिशियसच्या ऐवजी यूज करू शकता. दिस पिझ्झा इज सो यमी, आय लव्ह द चीज अँड टॉपिंग्स. हो, हा जो पिझ्झा आहे तो खूप यमी आहे, त्याचं चीज आणि टॉपिंग मला आवडला आहे. Next, the chocolate cake she made was absolutely yummy. चॉकलेट केक जो बनवलेला आहे तो खरंच खूप टेस्टी आहे. ओके, सो यमी मीन्स टेस्टी. Again. Okay, so guys, I'm sure today you learn many words related to delicious, yummy, pleasant food. So don't use that repetitive word. Try to use these new words. Okay. Yes, next word आहे appetizing. Appetizing, making you feel hungry or eager to eat. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला ज्याच्याने खूप भूक लागते असं, ठीक आहे, भूक वाढवणार. appetizing मीन्स भूक वाढवणार. द अरोमा ऑफ बेकिंग ब्रेड वॉज इनक्रेडिबली appetizing. ठीक आहे, जो बेकिंग ब्रेड आहे त्याचा अरोमा जो आहे त्याच्या वासाने अजून खूप भूक लागल्यासारखी वाटते. ठीक आहे, द अरोमा ऑफ द बेकिंग ब्रेड वॉज इनक्रेडिबली अपेटायझिंग. खूप त्याचा स्मेल जो होता तो ऍपेटायझिंग होता, म्हणजे भूक वाढवणारा होता. नेक्स्ट एक्झाम्पल, द सॅलड लुक्स व्हेरी ऍपेटायझिंग विथ ऑल द कलरफुल व्हेजिटेबल्स. ओके, हे जे सॅलड आहे ते पण खूप ऍपेटायझिंग वाटतंय, भूक वाढवणारं वाटतंय, कधी खाऊ असं वाटतंय, की त्याच्या कलरफुल व्हेजिटेबल्समुळे अट्रॅक्टिव्ह वाटतंय. ओके, सो ऍपेटायझिंग म्हणजे भूक वाढवणारी. So I'm sure guys today you learn lot of new words, and it was
हेल्पफुल फॉर यू. प्लीज टेल मी तुम्हाला कोणते नवीन शब्द आज कळाले आहेत. कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकतात. ओके, की हे शब्द मला अजिबात माहिती नव्हते आणि ते खूप छान आहे, मी नक्की याचा वापर करेल. सो असे शब्द कोणते आहेत तुम्हाला वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपला जो स्पोकन इंग्लिश कोर्स आहे, ओके, सो ज्यामध्ये आपण बेसिक पासून इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करतो, ऍक्च्युअल बोलण्याची प्रॅक्टिस करतो, तर इथे नंबर दिला आहे, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली नेक्स्ट बॅच कधी सुरू होते त्याची इन्क्वायरी करू शकतात. प्रत्येक महिन्याला आपण बॅच सुरू करतो. सो विदाउट वेस्टिंग टाइम लगेच कॉल करा आणि तुमचं सीट आजच बुक करा. कारण की नुसतं व्हिडिओ बघून उपयोग नाहीये, त्याबरोबर तुम्हाला जर एक प्रॉपर गायडन्स मिळालं आणि जर तुम्ही समोरासमोर बोललात तर तुम्हाला त्याचा नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. कारण की नुसतं ऐकून उपयोगाचं नाहीये, ते ऐकलेलं इम्प्लिमेंट कसं करायचं, कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लाईव्ह क्लासेसमध्ये डिस्कस करतो आणि प्रॅक्टिस करतो. सो प्लीज जॉईन spoken English course as well for better result. Okay, so without wasting time, guys, we'll see you in the next video. Till then, bye bye, keep practicing.